सध्या बांगलादेशमध्ये हिंसाचार होरपून निघत आहे। बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या विरुद्ध सुरू झालेल्या आंदोलनात उग्र रूप धारण केले आहे। या हिंसक आंदोलनामुळे 300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला। मात्र बांगलादेश सरकार आंदोलकांवर ताबा घेऊ शकलं नाही। शेवटी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि भारतात सुरक्षित पळून आल्या। बांगलादेशाच्या लष्कराने देशावर ताबा घेतला असून बांगलादेशामध्ये अशी परिस्थिती होण्याची कारणे काय आहेत? आरक्षणाचा मुद्दा नेमका काय? आंदोलन इतकं हिंसक कशामुळे झालं? याबाबत सर्व काही जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। बांगलादेशमध्ये अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने टोक गाठला आहे। हा वाद इतका भयंकर होता की याच्यामध्ये 300 जणांचा मृत्यू झाला आहे। खरं तर मृतांचा हा सरकारी आकडा आहे, पण खरा आकडा त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकतो। परिस्थिती इतकी भयानक झाली की आंदोलक थेट पंतप्रधान निवासस्थानात घुसले। त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानात प्रचंड नासधुसांनी तोडफोड केली। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला। बांगलादेशमधील हिंसाचाराचं मूळ कारण स्वातंत्र्य युद्धानंतर पाकिस्तानामधून बांगलादेशात 1971 मध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं। त्यानंतर एका वर्षांनी बांगलादेशमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या घरच्यांना सरकारी नोकरीमध्ये 30% आरक्षण देण्यात आलं होतं। याच आरक्षणाचा विरोध करण्यासाठी निदर्शने सुरू झाली। जून महिन्यात शांततेत निदर्शनं केली जात होती, पण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जनता उतरल्याने आंदोलन हळूहळू पेटत गेलं। 15 जुलैला ढाकामधील विद्यापीठामध्ये आंदोलन करणारे विद्यार्थी, पोलीस आणि सत्ताधारी आवामी लीग समर्थित विद्यार्थी संघटनेमध्ये झटापटीत झाली। यावेळी जवळपास 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते। त्यानंतर हिंसाचार उफाळून द्यायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। 16 जुलै आणि 17 जुलैलाही हिंसाचार सुरूच होता। त्यानंतर प्रमुख शहरामध्ये रस्त्यावर निमलष्करी दल तैनात करण्यात आले। दिवसांदिवस आंदोलन हिंसक होत गेलं। 18 जुलै रोजी आणखी 19 जणांचा मृत्यू झाला, तर 19 जुलैला 67 जणांचा मृत्यू झाला। अशा प्रकारे या हिंसक आंदोलनामुळे आत्तापर्यंत 300हून अधिक लोकांचा आपला जीव गमावला गेला आहे। 1972 मध्ये दिलेल्या आरक्षणाला आता विरोध का? 1972 मध्ये झालेल्या बांगलादेशाच्या आरक्षण प्रणालीमध्ये तेव्हापासून अनेक बदल झाले। 2018 मध्ये ते रद्द करण्यात आले। विविध वर्गासाठी 56% सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण होते। वेळोवेळी केल्याने बदलामुळे महिला आणि मागासलेल्या जिल्ह्यातील लोकांसाठी 10 ते 10% आरक्षण करण्यात आले। तसेच मार्मिक अल्पसंख्या 5% आणि अपंग कोट्यासाठी 1% आरक्षण देण्यात आले होते। तथापि हिंसक निदर्शनादरम्यान 21 जुलै रोजी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यांमधील बहुतेक आरक्षणे समाप्त केली। पंतप्रधान शेख हसीना यांनी न्यायालयीन कामकाजाचा अहवाल देत विरोधकांच्या मागण्या पूर्ण न करण्यास नकार दिला आणि हे प्रकरण आणखी वाढले। सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी आपला निषेध तीव्र केला। पंतप्रधानांनी आंदोलनांना रजाकार म्हटले। खरे तर बांगलादेशाच्या संदर्भात रजाकार हे ते आहे ज्यांच्यावर 1971 मध्ये देशाचा विश्वासघात केल्याचा आणि पाकिस्तानी लष्कराला पाठिंबा दिल्याचा आरोप होता। त्यामुळे आंदोलक आणखी आक्रमक झाले। सुरुवातीला आंदोलन हे आरक्षणाच्या विरोधात होते। त्यानंतर त्यांनी थेट सरकार बदलण्याची मागणी करत हसीना शेख यांचा राजीनामा मागत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। सरकारने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा बेकायदेशीर असल्याचा उच्च न्यायालयाने म्हटले होते। बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अहवाल दिला होता। सरकारने अपील केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली। या आरक्षणाच्या सुनावणीसाठी 7 ऑगस्ट ही तारीख देण्यात आली होती। मात्र त्याआधीच मोठ्या प्रमाणात आंदोलक हिंसक झाले आणि सरकारच्याही हाताबाहेर गेले।